मित्रांनो, यवतमाळमधला एक असा बांधकाम कामगार आहे ज्याने बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली। त्याचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे। ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्याचा रिव्ह्यू झाला आणि रिव्ह्यूमध्ये तो फॉर्म पूर्ण नाकारला गेला। आता ते रिजेक्ट झाला हा फॉर्म, पण ह्याचं कारण काय? तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की ह्याचं कारण काय नेमकं? तर बघा, त्याला डायरेक्टली असा मेसेज आला की आपला नूतनीकरणाचा म्हणजेच रिन्युअलचा जो अर्ज आहे तो अर्ज खालील कारणामुळे नाकारण्यात गेलेला आहे। बघा, आता का नाकारला गेलेला आहे तर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, आता हे ठेकेदाराचं असू द्या किंवा कंत्राटदाराचं असू द्या, आता बघा ठेकेदाराचं प्रमाणपत्र यांचे जोडलेले आहे। आता ठेकेदाराचं प्रमाणपत्र नाही चालणार इथं, मग नेमकं काय? मंडळी काय पागल बिगल झाले का काय? मला काय समजच नाही का काय आता ह्या बांधकाम कामगारांनी नेमकं करायचं काय? ह्याने योजनेचा लाभ घ्यायचा की नाही घ्यायचा? म्हणजे ते ऑफिशियली जे काही नियम आहे त्या नियमानुसार सर्टिफिकेट देतोय आणि ते दिले, नियम पाळलाय, ह्यासाठी त्याचा जे काही फॉर्म आहे तो फॉर्म रिजेक्ट केलाय। काय मंडळ आहे!